जागांवरून खरं तर वातावरण तापल्यानंतर आता थोड्याच वेळात मवियाची पत्रकार परिषद पार पडते। सांगलीच्या जागेबद्दल भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तीनही महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत। जागा वाटपाबाबत मोठी घोषणा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। अजय माने अधिकची माहिती देत आहेत। अजय, पत्रकार परिषद नेमकी कधी सुरू होते आणि जागा वाटपाबाबत मोठी घोषणा होणार का? गुरु, आपण जर पाहिलं तर या सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा आम्ही तो म्हणजे जागा वाटपाचा। येत्या काही वेळातच जी आहे ती संपूर्ण पत्रकार परिषद ती सुरू होईल आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जागा वाटपाचा तिढा जो आहे तो महाविकास आघाडीत सुटलाय की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता काही नेते जे आहेत, नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। संजय राऊत जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जयंत पाटील जे आहेत तेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नेते जे आहेत या पत्रकार परिषदेत जे आहेत ते उपस्थित असतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सांगली असो, दक्षिण मध्य मुंबईची जागा असो, भिवंडीची जागा असो, या जागेवरून अनेक दिवस जो आहे तो वाद जो आहे तो चर्चेला गेला होता। अक्षरशः कालच्या दिवसापर्यंत सांगलीच्या जागेवरचा तिढा जो आहे तो सुटला गेला नव्हता। हायकमांडकडून काल रात्री निर्देश येणार होते आणि त्या आल्यानंतर आता आज ही पत्रकार परिषद जी ती पार पडते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या नावामुळे जी चर्चा या संपूर्ण महाराष्ट्रात गाजली, त्याच्यानंतर आज ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडते। त्याच्यात ही आता नवीन कोणत्या जागा असणार आणि कोण उमेदवार असतात याची गणितं सुद्धा आज या पत्रकार परिषदेमधून ही नेते मंडळी मांडताना पाहायला मिळाले। त्याच्यामुळे आज आता काही वेळात जी ही संपूर्ण पत्रकार परिषद सुरू होईल, या पत्रकार परिषदेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपस्थित असणार प्रदेशाध्यक्ष, तर काँग्रेसकडून जे ते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित असणार आहे। आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण आजचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। आजच्या पत्रकार परिषदेत संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर संयुक्त सभा होणार की नाही आणि त्या कशा असतील याचाही ज्या माहिती आहेत त्या समोर येऊ शकतात। तर दुसरीकडे आता या संपूर्ण महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रात नवीन काय फॉर्म्युला बांधलाय, कुठे कुठे आता पुन्हा एकदा उमेदवार देणार। आपण जर पाहिलं सातारा असेल, रावेर असेल, माढा असेल, या जागेवर अद्याप जो आहे तो उमेदवार लागलेला आहे। तसंच मुंबईसारख्या 3 जागेवर जो आहे तो महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाहीये आणि त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे विशेष लक्ष ठेवावं लागेल। तुमच्याकडून वारंवार आपण ही बातमी बघत राहू।